सभागृहाचे कामकाज सभापतींच्या परवानगीने सुरुवात करण्यासाठी परवानगी मिळावी. हॅलो. आजचे कामकाज सुरू करा. सन्माननीय सभापती महोदय, राज्याचा सार्वजनिक आरोग्य मंत्री या नात्यानं या महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेच्या आरोग्याचा प्रश्न मी आपल्या सर्वांच्या समोर मांडत आहे. प्रश्न आणि च्या माध्यमातून आम्ही त्या प्रश्नाची कशी सोडवणूक पुढच्या काळामध्ये करणार आहोत या सर्व विषयी हा ठराव मांडण्याच्यासाठी मी सभापती महोदय आपल्याला विनंती करतो की आपण मला परवानगी द्यावी. सर, परवानगी आहे. ठराव द्यायचा त्यांच्याकडे. सभापती महोदय, भारत देश स्वातंत्र्य झाला. रात्री सभापती महोदय आम्ही चे सर्व मंत्री सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी होतो. च्या अधिकारी माननीय महाले मॅडम यांनी देशभक्तीवर अतिशय सुंदर असं गाणं त्या ठिकाणी सादर केलं. सभापती महोदय, भारत देश स्वातंत्र्य झाला, पण भारत देशामधल्या अशा अनेक गावखेडे वस्त्या खरंच स्वातंत्र्य झाले आहेत का, हा त्या ठिकाणी असणारा माझा महत्त्वाचा प्रश्न. आणि त्याच प्रश्नावर मी सभागृहाचं लक्ष वेधून घेऊ इच्छित आहे. सभापती महोदय, मी ज्या विभागाचा मंत्री आहे, ज्या विभागाची जबाबदारी माझ्यावर दिली आहे, त्या विभागाचा अतिशय क्रिटिकल प्रश्न या सभागृहासमोर मी मांडत आहे. सभापती महोदय, या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. रायगडामध्ये शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी असणारं स्मारक आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जर घेतलं तर या महाराष्ट्राच्या देशातल्या प्रत्येक युवकाच्या अंगावर काटा उमटतो. त्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये सभापती महोदय आपण सर्वजण आहेत. सभापती महोदय, आरोग्याचा या ठिकाणचा मंत्री म्हणून मी याच प्रश्नावर आपलं लक्ष वेधून घेऊ इच्छितो की रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव तालुका आहे. त्या माणगाव तालुक्यामध्ये अशी काय गाव आहेत की सभापती महोदय, देश स्वातंत्र्य झाला पण आतापर्यंत त्या गाव. मंत्री महोदय, आपण वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे वेळेत ठराव मांडावा. सभापती महोदय, राज्याच्या 12 कोटी जनतेचा हा प्रश्न आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हा ठराव तयार आपण विषयावर भटकू नका, ठराव मांडा. सभापती महोदय, मी काय म्हणतो लक्ष आहे का तुम्ही ठराव घेतलाय का हातामध्ये? नाही घेतला. 18 ठराव आहे सभापती महोदय. आणि हा ठराव करण्यासाठी आम्ही 10 दिवस घातलेत त्याच्यामध्ये. आणि 10 दिवस घातल्यानंतर तुम्ही जर आम्हाला 5 मिनिट देत नसाल सभापती महोदय, तर 12 कोटी जनतेवर अन्याय आहे. म्हणजे मी ज्या भागातले प्रश्न तुमच्या समोर मांडतोय सभापती महोदय, तुम्ही ते ऐकून घेतले पाहिजेत. सभापती महोदय, त्या रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव तालुक्यामध्ये अशी काय गाव आहेत की त्या गावामध्ये आतापर्यंत आरोग्याची एकही सुविधा पोहोचली नाही. त्या गावातल्या एखाद्या जर महिलेची प्रसूती करायची असेल, सभापती महोदय, तुम्ही तो ठराव उघडून बघा, त्याच्यावरती फोटो बी त्या ठिकाणी दिलाय. त्या फोटोमध्ये एक म्हाताऱ्या बाईला दवाखान्यामध्ये नेत असताना तिला ज्याप्रमाणे एखाद्या मेलेल्या माणसाला ताटी करून 4 माणसं घेऊन जातात, त्या पद्धतीनं सभापती महोदय त्या लोकांना घेऊन जावं लागतं. म्हणून माझं म्हणणं आहे की आम्हाला 10 मिनिट तुम्ही वाढवून दिले पाहिजेत. हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. सभागृहाचा हा अतिशय महत्वाचा प्रश्न आम्ही तुमच्या समोर वेधून घेऊ इच्छितो. आमची विनंती आहे तुम्हाला, तुम्ही आमच्या बाजूने न्याय दिला पाहिजे. सभापतीचं ते काम आहे, तुम्ही ते केलं पाहिजे, अशी आमची त्या ठिकाणी असणारी विनंती आहे. सभापती महोदय, नॅशनल पब्लिक हेल्थ सेंटर PHC त्याच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, ज्या केंद्रानं गाईडलाईन्स दिलेत, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 30,000 लोकसंख्येची जी गाव असतात किंवा आसपासची जी 30,000 विरोधी पक्ष नेत्या, तुम्ही नंतर आम्हाला विचारायला आणखी काहीतरी बंधू ऐकून घ्या. हे बघा, तुम्ही सर्वांचे ठराव व्हायला पाहिजे, कृपया वेळेचा भान ठेवा. तुम्ही माननीय मंत्री महोदय बोलत असताना त्यांना मधात टोकू नका. त्यांचं बोलणं पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला
त्याच्यावर काय बोलायचं हे कळणार नाही. बंधू, तुम्ही मला मुद्द्यावर काही विचारा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मंत्री म्हणून मी देणार. आणि आमची तुम्हाला विनंती आहे की आमचं होऊ द्या, आम्ही तुमचं सगळं ऐका आहेत नाही तर काळजी करू नका. मंत्री महोदय, प्रत्येक प्रश्न विषयावर न भटकू नका. नाही तुम्ही ठराव मांडा. नाही, अजिबात भटकत नाही. 30,000 गावांचा जर 30,000 लोकसंख्येची जर काही गावं असतील सभापती महोदय, तर शासनाचा नियम आहे की त्या ठिकाणी त्या भागामध्ये PHC सेंटर, पब्लिक हेल्थ सेंटर दिलं पाहिजे. हा नियम मी तयार नाही केलेला सभापती महोदय, हा केंद्रीय आरोग्य विभागानं तयार केलेला नियम आहे. पण त्या गावामध्ये सभापती महोदय आत्तापर्यंत एकही दवाखाना तयार झाला नाही. ही वास्तविक परिस्थिती त्या ठिकाणची असल्यामुळे सभापती महोदय आम्ही एवढ्या तळमळीनं बोलतोय. आणि म्हणून सभापती महोदय, इंचा एक मंत्री म्हणून, सार्वजनिक आरोग्य विभागाचा इंचा मंत्री म्हणून पुढच्या काळामध्ये त्या सर्व गावांमध्ये PHC सेंटर कसे उघडतील यासाठी आम्ही आदरणीय मंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आणि इंच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या काळामध्ये या गावामध्ये PHC सेंटर उभा राहिलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही सभापतीमध्ये काम करणार आहे. सभापती महोदय, दुसरा महत्त्वाचा विषय आहे की या भागामध्ये दवाखाना नाही आहे, पण ज्या ठिकाणी सभापती महोदय दवाखाना आहे त्या ठिकाणी आजही सुविधा त्या ठिकाणी नाही आहेत सभापती महोदय. त्या सुविधा कोणत्या नाहीत? PHC सेंटर आहे तर त्या ठिकाणी डॉक्टर नाहीत, डॉक्टर आहेत तर उपलब्ध स्टाफ नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट सभापती महोदय, हे राज्य आणि हा देश आता ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये आहे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये आहे. पण अशा काही स्टाफमध्ये सभापती महोदय आजही काही जो स्टाफ त्या ठिकाणी आहे त्यांना टेक्निकल एज्युकेशन येत नाही सभापती महोदय. आणि आज जो आपल्याला गोळ्यांचा तुटवडा, औषधांचा तुटवडा सभापती महोदय त्या ठिकाणी जाणवतो, त्याच कर्मचाऱ्यांच्या टेक्निकल एज्युकेशन नसलेल्या कारणामुळे त्या ठिकाणी त्या दवाखान्यामध्ये कोणत्या गोळ्या शिल्लक आहेत, कोणत्या गोळ्या आणायच्या बाकी आहेत आणि औषधाचा स्टॉक किती आहे सभापती महोदय, हे त्यांना लक्षात येत नाही. किंबहुना ते सरकारला वर ऑनलाईन करू शकत नाहीत. आणि म्हणून असणार त्या ठिकाणी अनेक ठिकाणी सभापती महोदय औषधांचा सुद्धा तुटवडा त्या ठिकाणी सापडतो. सभापती महोदय, औरंगाबादसारखं मोठं शहर आहे, त्या शहराचा मी पालकमंत्री आहे आणि मलाच कुत्रं चावलं होतं. मी हे सांगतोय का, तर सभापती महोदय, रेबीजचं इंजेक्शन आम्ही ज्यावेळेस घाटी रुग्णालयामध्ये गेलोत तर सभापती महोदय, आता आरोग्यमंत्र्याला जर बाहेरून विकत घ्यायची वेळ आली सभापती महोदय तर बाकीच्यांचं तुम्ही विचार करू शकता. म्हणजे आम्ही त्या ठिकाणी गेलो तर आम्हाला बाहेर चिठ्ठी लिहून दिली, या ठिकाणी रेबीजचे सर कुठेही इंजेक्शन नाही आहेत, तुम्ही बाहेरून आणा. मग आम्ही बाहेर आणायला गेलो. सभापती महोदय, विचार करा, आम्ही ज्या शेतकरी कुटुंबातून येतो, म्हणजे एक कुत्रा आम्हाला 1400 रुपयाला पडलं. त्यानं असं टच केलं तर टच 1400 रुपयाची 2 इंजेक्शन घ्यायला लागली सभापती महोदय. आणि त्याच दिवशीची परिस्थिती सांगतो, रस्त्यावर भीक मागणारा एका महिलेचा मुलगा, 8 वर्षाचा पोरगा होता, तो त्या ठिकाणी माझ्या पुढे पेशंट म्हणून उभा होता. सभापती महोदय, जो दिवसाला 100 रुपये भीक मागून कमवतो तो 1400 रुपयाची औषधं आणू शकेल का? हा असणारा सभापती महोदय माझा प्रश्न आहे. आणि म्हणून इंचा सार्वजनिक आरोग्याचा मंत्री म्हणून मी तुम्हाला शब्द देतो, आम्ही काम काय करणार हे सांगतोय, आम्ही काय वेगळं सांगत नाही. तर या सगळ्या गोष्टी माननीय आरोग्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून या सगळ्यांवर पुढच्या काळामध्ये आम्ही काम करणार आहोत, जेणेकरून हे सगळे प्रश्न माननीय आरोग्यमंत्री महोदयांना समजतील, त्यांना माहीतही असतील. आम्ही पुढचं काम ते करणार आहोत की ते कशा पद्धतीनं सोडवता येतील, यासाठी आम्ही पुढे काम करणार आहोत. सभापती महोदय, त्याच औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाचा मी आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की महिलांची प्रसूती 2ऱ्या मजल्यावर होते सभापती महोदय, आणि 2ऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा नाही आहे. शोकांतिक आहे. आम्ही एकीकडं त्या शहराचं नाव संभाजीनगर करायचं म्हणतोय, ज्या संभाजी महाराजांच्या राज्यामध्ये स्त्रियांना देवाऱ्याचं महत्त्व होतं, त्या संभाजी महाराजांच्या राज्यामध्ये सभापती महोदय अशी जर परिस्थिती असेल तर ही विदारक आहे. त्यामुळे आम्ही त्यासाठी सुद्धा पुढच्या काळामध्ये इंचा मंत्री म्हणून आम्ही त्या ठिकाणी महत्त्वाचं काम त्या ठिकाणी करणार आहोत. सभापती महोदय, हा देश आणि हे राज्य कष्टकऱ्यांचं राज्य आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सुद्धा म्हणले होते की हा देश कष्टकऱ्यांचा आहे. कुणी सांगितलं तो नागाच्या फण्यावर उभा आहे, पण अण्णाभाऊ साठे म्हणले की पृथ्वी कोणत्याही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती गरीब, कष्टकरी, श्रमकरी लोकांच्या, शेतकऱ्यांच्या तळ हातावर तरलेली. बरोबर विरोधी पक्ष नेते? बरोबर आहे ना? इथं तरी समर्थन करा. तर सभापती महोदय, अण्णाभाऊ साठेंचं, लोकशाहीरांचं हे वाक्य होतं. तर आमचं आरोग्याचा एक मंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्याकडं ई श्रम कार्ड आहे, आता सरकार सगळ्यांनाच ई श्रम कार्ड काढण्याची परवानगी देत आहे आणि ते कंपल्सरी केलं आहे. तर आमचं ते असं मत आहे की ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड आहे, जे शेतकरी आहेत, जे मजूर आहेत, त्यांचं दर 6 महिन्याला किंवा वर्षाला सरकारनं मोफत फुल बॉडी चेकअप केलं पाहिजे. यासाठी आम्ही पुढच्या काळामध्ये सभापती महोदय राज्य शासनाला त्या ठिकाणी असणारं काम करणार आहेत. सभापती महोदय, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. माझी आई शेतकरी आहे, मी इथं भाषण करतोय, माझी आई शेतामध्ये हरभरा काढते आहे. मी इथं भाषण करतोय, माझा भाऊ शेतामध्ये हरभरा काढतोय. मी इथं भाषण करतोय, माझा बाप त्या ठिकाणी शेतामध्ये हरभरा काढतोय. तुम्ही इथं सगळे बसलात, तुमचे आई, तुमचे वडील त्या ठिकाणी शेतामध्ये कुठं ना कुठं राबतायत सभापती महोदय, तुमचेही राबत असतील सभापती महोदय. आणि हे मला यासाठी सांगायचं आहे की ज्यावेळेस आमच्या आईला दुखणं कोणतं येतं सभापती महोदय, आमचे वडील आजारी असतात, परंतु वडील आमचे दवाखान्यात जात नाहीत. का? पैसे लागतात. कारण आमचा बाप आम्हाला पैसे देईल का स्वतःला आलेल्या व्याधीवर पैसे खर्च करेल, तर त्याचं आर्थिक बजेट कोलमडतं सभापती महोदय. म्हणून आमचं म्हणणं आहे की जे शेतकरी आहेत, जे श्रमकारी आहेत, जे कष्टकरी आहेत, ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड आहे आणि ज्यांच्याकडे नाही, ज्यांच्या नावावर 7/12 आहे, त्या प्रत्येक शेतकऱ्याचं शासनानं मोफत त्या ठिकाणी आरोग्याचं चेकअप, फुल बॉडी चेकअप केलं पाहिजे. 6,000 रुपये कोणता शेतकरी घालू शकत नाही. तो पॅरासिटामॉलची एक गोळी खायचं म्हटलं तर तो काय म्हणतो, राहून जाईल, थांबेल. हा अतिशय ज्वलंत आणि महत्त्वाचा विषय आहे सभापती महोदय. आणि राज्यातल्या अनेक PHCची परिस्थिती अतिशय वेगळी आहे सभापती महोदय. त्याच्यामुळं राज्यामध्ये स्टाफ भरती जी आहे ती सुद्धा झाली पाहिजे. यासाठी आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार आहेत. कारण सभापती महोदय, आम्ही पाठीमागं हे पण बघितलं की सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना देखील त्या ठिकाणी मारहाण झाली. डॉक्टरांनी कोरोनाच्या काळामध्ये जे काम केलं त्यांच्यामुळं सभापती महोदय, तुम्ही सभापती झालात, मी आरोग्य खात्याचा मंत्री झालो, अजून एक माझ्याकडे कृषी खात्याचा मंत्री, ती कधी मांडाय भेटते काय माहिती. बाकीच्याला एकदा हे आरोग्याचंच एकदा भेटलंय ना. म्हणजे आम्हाला सभापती महोदय ठराव तयार करत असताना, सर तुम्ही आम्हाला असं 4दा फोन काय झाला का ठराव कधी होणार आहे, लवकर करा. आणि सभापती महोदय आम्हाला त्या ठिकाणी मांडण्याची संधी दिली. आणि म्हणून राज्यातल्या ज्या PHC सेंटर आहेत, त्या PHC सेंटरमध्ये ज्या मूलभूत सुविधांवर काम करण्याची गरज आहे सभापती महोदय, त्यामुळं जे त्या ठिकाणी असणारं PHC सेंटर आहे, ज्या ठिकाणी एक्सरेची मशीन नाही, ते एक्सरेची मशीन प्रत्येक PHC सेंटरला दिली पाहिजे. कारण सभापती महोदय, एक एक्सरे काढायचं म्हटलं तर 700 रुपये प्रायव्हेटमध्ये लागतात लॅबला. माझा कदाचित ग्रामीण भागातला आहे, मी इकडे जास्त. मंत्री महोदय, आपण 1 मिनिटात संपवायचं आहे. सर विषय फार महत्वाचा आहे, मी प्रयत्न करतो सर. विषय महत्वाचा आहे, तसंच आणि मग त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी PHC सेंटर आहे. मंत्री महोदय, तुम्हाला 2 मिनिटात तुमचा हा ठराव आटपायचा आहे. ओके मॅडम, ओके, काही अडचण नाही मॅडम, तुम्ही म्हणताल तसंच मॅडम, काही विषय नाही. आणि ज्या ठिकाणी PHC सेंटर आहे, कारण आपण सभापतीत ना महोदय, तुमचं ऐकायला गेलं आम्हाला आज तरी. आणि ज्या ठिकाणी PHC सेंटर आहे, त्या PHC सेंटरमध्ये एक्सरे मशीन आली पाहिजे, सोनोग्राफीची मशीन आली पाहिजे सभापती महोदय. कारण ज्या ठिकाणी बाहेर जाऊन हजार रुपये सोनोग्राफीला द्यावे लागतात सभापती महोदय, ते शेतकऱ्यांचे वाचतील, गरीब जनतेचे वाचतील, सर्व लोकांचे त्या ठिकाणी असणारे वाचतील. आणि हा सगळा प्रश्न मांडत असताना सभापती महोदय, मला आणखी एक प्रश्न अगदी 40 सेकंदामध्ये तुमच्यासमोर मांडायचा आहे. तो प्रश्न असा आहे की या राज्यामध्ये भटका विमुक्त समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. भटक्या विमुक्तांचे तांडे सभापती महोदय प्रत्येक गावाच्या बाजूला बसलेले असतात. सभापती महोदय, त्यांना कुठल्याही आरोग्याच्या सुविधा नाहीत, ते गावगाड्यामध्ये येऊ शकत नाहीत. तर या सरकारी व्यवस्थेतून एक दिवस असा ठरवून त्या भटक्या विमुक्तांच्या तांड्यावर त्या भागातल्या PHC डॉक्टरनं 8 दिवसातून एकदा व्हिजिट केली पाहिजे. याच्यासाठी सभापती महोदय, आम्ही त्या ठिकाणी राज्याचे आरोग्यमंत्री महोदयांना
पुढे असणारी विनंती करणार आहेत. सभापती महोदय, आपला वेळ समाप्त झालेला आहे. सभापती महोदय, या सगळ्या आपला वेळ समाप्त झालेला आहे. आपण आपल्या जागी बसावे. 1.5 मिनिट राहिला सभापती मध्ये, मी बघतोय. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सभापती महोदय अपुरं मनुष्यबळ त्या ठिकाणी आहे. आणि जे कर्मचारी काम करत आहेत सभापती महोदय, आपण सगळे कर्मचाऱ्यावर म्हणजे ब्लेम करतो, हे असं नाही तसं नाही. पण सभापती महोदय, कर्मचाऱ्यांचे सुद्धा पगार राज्य सरकारनं वेळेवर केले पाहिजेत. याच्यासाठी सुद्धा आम्ही आरोग्य विभागातले जे कर्मचारी आहेत की जे काम करतात सभापती महोदय, पण त्यांना वेळेवर पगारी होत नाहीत. मी आमच्या गावातल्या डॉक्टरांना भेटलो, ती म्हणले सर 4 महिने झालं आमचं पेमेंट नाही आहे. अध्यक्ष महोदय, विषय भरकटच चाललाय. नाही मॅडम ऐका, 5 महिने जर तुम्हाला आपण थांबा ऐका. विषय 5 संपवावा. 5 महिने जर पेमेंट आपलं, माननीय मंत्री महोदय, तुम्ही आमचंच ऐकत नसाल तर मग तुम्ही जनतेचं कसं ऐकाल? खरं आहे तुमचं, पण आम्ही ऐकतो. तुमचा वेळ समाप्त झालेला आहे. तुम्ही कृपया बसावे. सभापती महोदय, माझा विषय पूर्ण होऊ द्या. तुमचा वेळ समाप्त झालेला आहे. तुम्ही सभापती बसावे. महोदय, लोकशाहीचं राज्य आहे. लोकशाहीचं राज्य. 1 मिनिट राहिलेला आहे आमचा महत्वाचा विषय आहे. या विषयामध्ये मला माननीय एवढं फलोत्पादन मंत्री वैष्णवी मुळे या ठरावाचं अनुमोदन देतील अशी मी त्यांना विनंती करते. आपण बसा मंत्री महोदय. मॅडम, आम्ही पण आता उपसभापती होणार आहे असं नाही. आरोग्यमंत्री औरंगाबाद अविनाश धायगुडे यांनी मांडलेल्या ठरावास माझे फलोत्पादन मंत्री या नात्याने सर्वानुमते अनुमोदन आहे. नक्कीच या ठरावाचा आपण विचार करूया. यानंतर विरोधी पक्षनेते तुमचं काही म्हणणं मांडायचं असेल तर तुम्ही मांडू शकता. आरोग्यमंत्री यांनी जो ठराव मांडला, ज्या गोष्टी मी करणार आहे, मला वाटतं तुमचं त्याच्यावर भर असणं अपेक्षित होतं. तुमची भूमिका खूप चांगली आहे. ठराव खूप अभ्यासपूर्ण वाटला. परंतु नुसती घोषणाबाजी करून जमत नाही. प्रत्यक्ष मी काय करणार आहे हा पण विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि आज तुम्ही जर पाहायला गेलं तर आरोग्याच्या ह्याच्यामध्ये आज आपण जे रक्तदान शिबिरं घेतो, मला वाटतं तुम्हाला मी एवढं चांगलं सुचवल की तुम्ही प्रत्येक जिल्ह्यावाईज प्रत्येक गावामध्ये तुमच्या ब्लड बँक कशी उभा राहते, कसे युवक रक्तदान शिबिर राबवत आहे, यासाठी पण प्रयत्न करावा. आणि मी बाकी त्यांच्या पूर्ण ठरावाला आमच्यातर्फे पाठिंबा देतो. धन्यवाद. सभापती महोदय, माझे सन्माननीय सदस्य विरोधी पक्षनेते यांनी जी सूचना केलेली आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कदाचित त्यांनी सुरुवातीला जे मला म्हणले की फक्त तुम्ही घोषणाच केल्या, तर सभापती महोदय मी प्रत्येक घोषणेच्या शेवटला हे सांगितलं की आम्ही याच्यावर काम करणार आहेत. असं नाही म्हटलं की झालं पाहिजे, आम्ही करणार आहेत हे म्हणलं. दुसरी जो तुमचा विषय तर आम्ही निश्चित ते करणार आहोत, कारण ह्या अधिवेशनाच्या शेवटी आपलं एक अधिवेशन असतं, त्यावेळेस मी जे काही केलं ते तुम्हाला मी सांगेल सभापती महोदय. दुसरा महत्त्वाचा विषय त्यांनी जे सांगितलं की प्रत्येक गावामध्ये ब्लड बँक, सभापती महोदय त्याचे काही वेगळे नियम आहेत. नॅशनल हेल्थ सेंटरचे जे काही नियम आहेत ते वेगळे आहेत सभापती महोदय. कदाचित आमच्या सन्माननीय मित्रांनी ते कधी वाचले नसावेत, कारण जे ब्लड बँक आहेत त्याचे गावामध्ये आणण्याची जी पद्धत आहे किंवा ती मागणी करण्याची जी काही एक ठराव असतो तो वेगळी पद्धत आहे, त्याचा एक वेगळा क्रायटेरिया आहे. परंतु तुमचं जे म्हणणं आहे ते अतिशय रास्त आहे. राज्याचे आरोग्यमंत्री आदरणीय टोपे साहेब यांच्यासोबत आम्ही याही विषयी चर्चा करू, कारण रक्त हे सगळ्यांचं लालच असतं आणि ते प्रत्येकाला गरजेचं असतं, त्याच्यामुळं आम्ही त्यासाठीही काम करू. राहिला विषय दुसरा ब्लड कॅम्पचा, तर सभापती महोदय राज्यामध्ये कोरोनाच्या नंतर फार मोठा तुटवडा या ठिकाणी झालेला आहे. तुमचा सभापती महोदय आमच्या मित्रांनी जे आम्हाला सुचवलं, निश्चित राज्यामध्ये इनच्या माध्यमातून आम्ही आज एक आरोग्याचा मंत्री म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण ज्या कॉलेजवरचे, आता तुम्ही अध्यक्ष आहात जिल्ह्याचे, तुमच्या अंडर सगळ्या जिल्ह्यातले तालुकाध्यक्ष आहेत, कॉलेजचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत. तर सुरुवात तुमच्यापासून माझ्यापासून मी करतो. औरंगाबादमध्ये मी माझ्या कॉलेजमध्ये पहिलं रक्तदान शिबिर घेतो, तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये घ्या आणि आपण प्रत्येकानं आपल्यापासून सुरुवात करूया. धन्यवाद. सभागृहाचे कामकाज आपण थांबवत आहे.